मित्रांनो, भाकरी फिरवली हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. आणि हा शब्द कोणाच्या बाबतीत आहे? तर शरदचंद्रजी पवार यांनी भाकरी फिरवली. नक्की कशात हे भाकरी फिरवतात, त्याच्यामध्ये काय राज आहे, काय रहस्य आहे, तेच आज आपल्याला जाणून घ्यायचे. तर सुरुवातीला जी भाकरी फिरवली ती म्हणजे स्वतःचे जे राजकीय गुरु आहेत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी भाकरी फिरवली. आणि त्यानंतर अनेक वेळा त्यांनी भाकरी फिरवली. लक्षात आलं का? आणि ते सत्तेत आले. त्यांना सत्तेत राहण्याची खूप हौस आहे, आवड आहे. सत्तेशिवाय ते राहू शकत नाही. म्हणजे कसं आहे, जल बिना मछली. त्या पाण्यात जर ती मासा राहिला नाही तर तडफडून मरणार. तशीच अवस्था ह्या शरदचंद्रजी पवार यांची. मग ते षडयंत्र आखायला सुरुवात करतात. कारण मित्रांनो, जी काय सत्ता प्राप्त करायची असते ना, ती सत्ता कधी प्राप्त होते तर स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या हिमतीवरती, आणि ती सुद्धा रणनीती आखून. आणि जी सत्ता हस्तगत केली जाते, लुबाडली जाते, लुटली जाते, ती षडयंत्र करून. आता ह्यामध्ये शरद पवार दुसऱ्या क्रमांकावरती येतात. म्हणजे त्यांनी कधी आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या हिमतीवरती, क्षमतेवरती ती सत्ता मिळवलेली नाही. अगदी नेहरूंच्या काळापासून, इंदिरा गांधींच्या काळापासून, अगदी आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा. बघा तुम्ही जर तुम्ही जुने वर्तमानपत्र शोधून काढाल तर त्याच्यात तुम्हाला असे अनेक अग्रलेख वाचायला मिळतील. पानं, एक एक अशी पानं तुम्हाला वाचायला मिळतील. त्याच्यामध्ये नेहरू कसे आहेत, इंदिरा गांधी कशी आहे, नेहरू काय करतील, इंदिरा गांधी काय करतील, इंदिरा गांधी कशी भाकरी फिरवतील, याचे गोडवे गायलेले आहेत. आणि गोडवे गाणारे कोण? तर हे सोकॉल्ड पत्रकार, ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो या लोकशाहीचा. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ नाही मित्रांनो, हा लोकशाहीचा चौथा स्तंभ नाही. त्यामुळे आज सगळ्यात ज्या निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून हे सगळे पत्रकार, हे प्रिंट मीडिया, हे इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि आता आलेलं हे जे सामाजिक माध्यम आहे, डिजिटल माध्यम, लक्षात आलं का? हे त्याच्या मागे काम करते. नरेंद्र मोदीजींच्या विरोधात काय करतात? भाकऱ्या फिरवतात. फक्त राहुल गांधी म्हणा, ममता बॅनर्जी म्हणा, किंवा शरद पवार म्हणा, उद्धव ठाकरे म्हणा, हे फक्त मोहरे आहेत त्यांच्या हातातले. ह्या भाकरी जे फिरवतायत त्यांच्या हातातले मोहरे आहेत. ते काय करतात? जाहिरात करतात, त्यांचं प्रमोशन करतायत. कारण पडद्यामागे कोण आहे, पाताळातून कोण सूत्र चालवत आहे, तर ही मीडिया, हे पाताळ यंत्री, हे समजून घेणं गरजेचं आहे.